तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणाच तरी फोटो ठेवून झोपायच्या टायमाला पाहणे. 10 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलाच्या बापाच्या पाया पडत होता. गरीब माणूस, शेतकरी, पण अपेक्षा असायची माझी मुलगी सुखी व्हावा. तो पोऱ्याचा बाप इतका नालायक होता, हरामी. तो काय म्हणायचं माहिती आहे का तेव्हा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं जमेल, तुमची लेवल काय आमची लेवल काय. आमच्या पप्पूला 9,000 रुपये पेमेंट आहे, पाहुणे मागं लागलेत त्याच्या. तो पोरीचा बाप पाया पडायचा आणि म्हणायचा, तुमच्या इतका मी श्रीमंत नाही, पण तुमची मान खाली होणार नाही याची दखल घेईन मी. रडायचा पोरीचा बाप. हा दरोडेखोर म्हणायचा विषय सोडून द्या. देवाने याच्यावर मीटिंग घेतली. आता पोरेच्या बापाची अशी जिरली, शेपटापासून गार पडलं त्याला शिपुटच राहिलं नाही. आता ते आता उलट पुरीच्या बापाला म्हणताय राम राम. तो मला यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग पोराचा बाप म्हणला बा. पुरीचा बाप म्हणला नाही. मी इंद्रिकरचं कीर्तन ऐकलंय, इंद्रिकरनं सांगितलंय पाऊस पाणी भरपूर होणारच आहे. पाऊस पाणी भरपूर होणार आहे, कपाशीला भाव मिळेल, पुढच्या वर्षी टोले जंग लगीन करू. पोराचा बाप म्हणला मग देणं घेणं नाही, तू ती कोण मी कोण. तो म्हणला तू कोणी कोणच नको, तू यंदा नकोस. धर्म म्हणजे काय. आणि आज नुसतं आरडू नका दुष्काळ पडला, दुष्काळाला पर्याय शोधा. एक पहिला पर्याय, यावर्षी यज्ञप्रजनष्टीला पण लातूरवाले संकल्प करा, एक व्यक्ती एक झाड लावून टाका पावसाळ्यात. एक व्यक्ती. तुमच्या घरात 4 माणसं आहे, पहिला पाऊस तुमच्या घरात 4 माणसं आहे, पहिला पाऊस झाल्याबरोबर पहिला पाऊस झाल्याबरोबर एका व्यक्तीनं एक झाड, एका घरात झाडं किती होती 4 लावला. आणि नुसते राहू दे पटकन पटकन पटकन. आता कीर्तन ऐकणारे भावनिक व्हायलेत. आता ते विक्षेप सहन नाही करणार. एक व्यक्ती एक झाड. पर्यावरण 5 वर्षात जागेवर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रदूषण कमी करायचं असेल नुसती झाडं लावा. आम्ही काय करतोय माहिती का, पावसाळा आला का झाड लावा, उन्हाळ्यात जळू द्या. दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. खड्डा काय बुजानं, झाडं काय जगानं. आज 10 वर्षापासून जर एक झाड लावलं असतं तर आज उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडला असता.